आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते सर्वांना. आत्मनमस्ते मॅम. आत्मनमस्ते सर्वांना. ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी आणि या दिव्य ऊर्जेसोबतचा आपला छानसा असा मस्त प्रवास शेअर करत आहे अन्वी चेऊलकर. आणि अन्वीला बाकी सर्वजण आता अन्वीची परीक्षा घेत आहेत, हो ना? आहे. चला बघूया. बोला अन्वी, तुम्ही कोणाकोणाच्या अ, परीक्षेमध्ये पास होता? पहिलं तर आत्मनमस्ते मॅम. आत्मनमस्ते सर्वांना. मी मुंबईमधून आहे, कांजूरमार्ग मधून. पहिलं तर मी रेकी कशी जॉईन झाली ते सांगते, कारण की रेकी तर मला काही म्हणजे काहीच इंटरेस्ट नव्हता रेकीमध्ये येण्याचा. एकदा आता सांगते ऐका. तर काय झालं, माझी मैत्रीण आहे तनुजा. तर तिने मला सांगितलं की मला सिद्धीने पण, म्हणजे माझी बहीण आहे सिद्धी. तिने मला विचारलेलं की आपण रेकी करूया का. तिला कुठून तरी व्हिडिओ बघायची, ती बोलायची मला आपण रेकी करूया, आपण शिकूया म्हणून. मी बोलली, मला काय त्याच्यामध्ये इंटरेस्ट नाहीये, तू तुझं बघ म्हणून. त्याच्यानंतर माझी फ्रेंड आहे तनुजा म्हणून. तिने मॅमकडे रेकी केलेली आहे. रेकी ग्रँड मास्टर नाही झाली, पण तिने रेकी केलेली आहे, रेकी शिकलेली आहे. तर तिने मला बोलली की तुम्ही बघा, मॅम खरंच रेकी खूप चांगली आहे, ती मला सजेस्ट करत होती तुम्ही करा म्हणून. तर मी तेव्हा पण तिला पण नाहीच बोलली की मला नाही, इंटरेस्ट नाहीये ग, सिद्धीला खूप इंटरेस्ट आहे, तिला तू सांग फोन करून, ती जॉईन करेल. मग तिने सिद्धीला फोन केला, ती पण ती कन्व्हिन्स झाली लगेचच, कारण की सिद्धीला करायचंच होतं. सिद्धीने केलं, फर्स्ट डिग्री केलं, सेकंड डिग्री केलं, थर्ड डिग्री केलं, माझ्या मागे लागली अन्वी कर कर. पण जेव्हा मला आईचा अनुभव आला, आईचा अनुभव माझा खूप मोठा आहे, तो मॅमला पण माहिती आहे. की माझ्या आईची आहे ना जरा पण कंडिशन नव्हती युएसला जायची. माझा दादा युएसला जातो. तर तो काय म्हणजे तिची कॅपॅसिटी तेवढी नव्हती की ती युएसला जाऊ शकेल म्हणून. कारण की युएसला जायचा प्रवासच खूप म्हणजे खूप वेळ लागतो त्याला, आणि तेवढा वेळ बसायचं फ्लाईटमध्ये म्हणजे पॉसिबल नव्हतं तिच्यासाठी. तर रूपाने म्हणजे सिद्धीने तिला रेकी देऊन 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 तिच्यामध्ये एवढं त्याच्यात ताकद आणली की तिला, म्हणजे ती शक्य झालं तिला तिथे जाणं. आणि आता ती 6 महिने झाले तिथे आहे, म्हणजे खूप हॅप्पी आहे आणि ती तिथे. मला हे बघूनच एवढं आश्चर्य वाटलं, म्हटलं हे काय रेकीमध्ये असं काही होऊ शकतं का. म्हणजे ते जादू आहे की काय, काय मला कळलं नाही, म्हटलं काय ही करते म्हणून. त्याच्यानंतर मग कधी मला काय बरं नसेल वगैरे, तर मी सिद्धीला सांगायची की मला जरा बरं वाटत नाहीये, तू मला रेकी दे म्हणून. आणि ती द्यायची आणि बरं व्हायचं लगेचच. मी म्हटलं काय मी करते काय, काय माहित नाही. मग म्हटलं जाऊ दे, आता बघूयाच म्हटलं. सिद्धीने ऐकलं तर तू जॉईन हो म्हटलं, बस झालं तुझं. मग 1 जानेवारीला बॅच चालू होणार होती, मग मी जॉईन झाले 1 जानेवारी पासून. आणि 1 जानेवारी पहिले जे फर्स्ट डिग्रीचं केलं, सेकंड डिग्री चालू झाली. सेकंड डिग्री मध्ये आमचं म्हणजे मी जिथे जॉब बिझनेस करते तिथे अॅन्युअल फंक्शन होतं. तर म्हटलं तेव्हा लकी ड्रॉ वगैरे होते. आता मला तर एवढ्या आयुष्यामध्ये कधी लकी ड्रॉ कधी लागलेला नाहीये. तर म्हटलं मी जस्ट हे अफर्मेशन वगैरे दिलेली की मला काहीतरी लागू दे म्हणून. तर त्यावेळी मला 27 जानेवारीला अ, हे पैठणी लागलेली. मॅमला मी खूप मोठ्या ह्याने सांगितलेलं, मॅम मला खूप पैठणी लागलेला, खूप आनंद होतोय. मला असं वाटलं की अजून काहीतरी मागितलं सुद्धा अजून पण चांगलं काहीतरी लागलं असतं. तिथे अवॉर्ड भरपूर सारे होते. म्हटलं जाऊ दे चल, पैठणी चल, पैठणी तरी आली माझ्याकडे. बा तर आईची साथ काय ओय, मागणार बाळा, थांब. पहिले पहिले ती मागणार साडी. हो ना, ते अर्शन थांब. तेच मग पैठणी मला तेव्हा मिळाली. आणि थांब. 1 मिनिट, अर्शन आले मॅम. अर्शन हा हा. थांब प्लीज. हा, तर तेच पैठणी मला मिळाली, एवढा आनंद झाला ना, म्हटलं वाव आणि मग त्याच्यानंतर माझं मेडिटेशन वगैरे चालू झालं. मेडिटेशन तर चालूच होतं आणि त्याच्यामध्ये पण खूप मजा आहे, म्हणजे छान वाटायचं मेडिटेशन. सेकंड डिग्रीचं मेडिटेशन तेवढं भन्नाट मस्त आहे, खूप छान आहे, मला खूप आवडतं ते अजूनही. त्याच्यानंतर मग थर्ड डिग्री केली आहे तर ग्रँड मास्टर, म्हटलं तर ग्रँड मास्टरला पण मला यायचंच होतं. सिद्धीने माझ्या मागे लागलीच की तू ग्रँड मास्टर पण करायचंच आहे. मग जेव्हा मीटिंग झाली तेव्हा मॅम पण बोलल्या की अन्वी जॉईन हो म्हणून, मी बिनडोकपणे जॉईन झाले. आणि ग्रँड मास्टरचे सगळेच जे आपले प्रोटोकॉल आहे, मेडिटेशन आहे, जे मॅमने एवढे म्हणजे म्हणजे मेडिटेशन एवढे मस्त बनवलेले आहेत ना मॅमने, खरं खरं मला खूप म्हणजे खूप छान वाटतात ते ऐकायला पण आणि करायला पण. म्हणजे म्हणजे बोलू तेवढं कमी आहे त्या मेडिटेशन बद्दल. त्याच्यानंतर व्हर्च्यूज आहेत, व्हर्च्यूज पण खूप छान छान आहेत. त्याच्यानंतर मेडिटेशन मध्ये मला अंतर्ध्यान म्हणजे आत्मध्यान आहे, किंवा हे सोल आहे, वटवृक्ष आहे, ते पण खूप 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 आवडतं. अं, 1 मिनिट अर्चन थांब. त्याला तर सांग, म्हणा बाळा माझी मुलाखत सुरू आहे, सांग त्याला. थांब ना बाळा.
लिंक. हा, खरंच. तर हे सगळं खूप छान वाटतंय. आणि आता बघा, मी ग्रँड मास्टरला आल्यानंतर परत माझं ते अवॉर्ड रिवॉर्डचं जे स्टेज होती त्याच्यामध्ये फोन मिळणार होता. तर फोनला पण माझ्या खूप दिवस लागलेले, म्हणजे जवळजवळ वर्ष गेलेलं त्याच्यामध्ये, मिळाला नव्हता मला. आणि आता मी ग्रँड मास्टरला आल्यावर ती पण एक माझी इच्छा पूर्ण झाली. मला असं वाटायचं की मी जेव्हा म्हणजे ग्रँड मास्टर असतानाच मला तो फोन मिळाला पाहिजे. आणि एप्रिलमध्ये ते अनाऊन्स झालं की हा अन्वी, तुला फोन मिळतोय म्हणून. ती पण माझी खूप मोठी इच्छा होती, ती पण पूर्ण झाली. मला खूप आनंद होतो मॅम, खरंच. रेकी मध्ये आल्यापासून खूप खूप चेंजेस झाले. आणि त्यात म्हणजे मी अर्शनवर पण, माझा मुलगा आहे अर्शन, त्याच्यावर पण खूप चिडचिड करायची, पण आता अजिबात नाही, चिडचिड होतच नाही माझी. म्हणजे तुम्ही म्हणताय ना, आपली कामं आपण रेकी थ्रू करून घ्यायची, तसंच करते मी. तो उठत नसेल ना, त्याला रेकी देते, लगेच उठतो तो. छोटी छोटी कामं पण मी त्याची तशी करून घेते, की म्हणजे उगाच त्याला हलवत राहा, उठ रे करा, नाही करत. रात्री पण झोपताना पण त्याला तेच करते. त्याच्या डोक्यावर हात ठेवते, मस्त की ब्लेसिंग देते, त्याला सांगते झोप म्हणून, डोळे मिटतो, झोपतो लगेचच. म्हणजे मुलांच्या बाबतीत पण खूप चेंजेस होतो मॅम, खरं सांगते. आणि त्याचा आजार पण खूप होतं. पण रेकीमध्ये आल्यापासून आहे ना, मी रेकीमध्ये झाली आणि ग्रँड मास्टर झाली, तर त्याचा आजार पण पूर्णपणे कमी झालाय मॅम. म्हणजे कमी म्हणजे बंदच झालंय, म्हणजे टचवूड अजूनपर्यंत तो आजारी पडला नाहीये. म्हणजे तुम्ही म्हणता ना, एक घरामध्ये ग्रँड मास्टर असेल की घरामध्ये पण चेंजेस होतो, तो खरंच आहे मॅम. खरंच. म्हणजे आजार पण खूप ऊर्जा. कमी झाले त्याचा, म्हणजे सर्दी खोकला म्हणा, हा, ऊर्जेमुळे ते कमी हा. झालेले आहे, असं आपलं मला वाटतं. आभामंडळ स्ट्रॉंग होतं. आपल्या ऑरामध्ये येणारे हम्म, सर्व हम्म. सदस्य पॉझिटिव्ह आणि आरोग्य संपन्न व्हायला लागतात. हा, बरोबर मॅम. खूप छान तिच्या वाटतं. डोळ्यामध्ये अश्रू येऊन राहिले. म्हणजे किती बोलू आणि काय बोलू असं होतं मॅम, खरंच. हा, मग यांनी ठरवलंय ना, आज तुला सगळ्यांनी प्रश्न विचारायचे. हा, चला आता विचारा, कोणाला विचारायचं ते. अन्वी, मी विचारते मॅडम. हा, हा. अन्वी, तू हा जो व्हिडिओ बघत असलेले जे लोक आहेत, ज्यांना ह्यामधलं काहीच माहिती नाही, त्या हा, लोकांसाठी तू काय सांगू शकशील? हा, नक्कीच. मी सांगेन की खरं खरं प्रत्येकाने रेकी शिकावं. म्हणजे रेकी हं. म्हणजे असं आहे की आपल्याला एक ऊर्जा पण मिळते, आणि स्वतःसाठी पण खूप चांगलं आहे. आणि आपण आपल्याला जे हवं ते सगळं अचीव करू शकतो. आणि कशाची भीती राहत नाही, म्हणजे आता हे काम होईल की नाही होणार, किंवा हे करू की नको करू, आपण धाडसीपणाने एक निर्णय घेऊ शकतो की मला हे करायचंय, मी करणार आहे. त्यामुळे मी तर म्हणेन प्रत्येकाने, म्हणजे ज्यांचं म्हणजे असं वाटतंय की काय करू या लाईफ मध्ये, काही नाहीये, काही अर्थ नाहीये, असं काही नसतं. खरंच रेकी जॉईन करा, बघा तुम्हाला पण खूप चेंजेस वाटेल तुमच्या लाईफ मध्ये. आणि खूप खूप सुंदर आहे रेकी, म्हणजे खूप रेकीमय जीवन हे खूप सुंदर आहे, असं मी म्हणेन प्रत्येकाला. आणि प्रत्येकाने हा रेकी करावीच. आणि मॅम कडूनच करावी, कारण की मॅम आमच्या एवढ्या सुंदर आहेत आणि सुंदर प्रकारे शिकवतात त्या ऍक्च्युली. थँक्यू अन्वी, तुझा संदेश खरंच ऐकून म्हणजे ऐकणारे लोक जे आहेत ते नक्कीच एक पुढचं पाऊल टाकतील. हो, नक्कीच. खूप छान. मला पण एक प्रश्न विचारायला आवडेल ताईंना. हा, बोला ना. ताई, तुम्ही रेकीचा वापर कुठे केलात ते मला ऐकायला खूप हो, आवडेल. म्हणजे हो. तुम्ही कसा केलात बरं झालं. तुमच्या पर्सनल मध्ये? बरं झालं मला आठवण केली, माझी लिंक तुटलेली मगाशी अर्शन आल्यामुळे, भरपूर काय काय बोलायचं होतं. हा, मी रेकीचा वापर कसा कुठे केला, भरपूर ठिकाणी मी करते रेकीचा वापर. उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत मी रेकीचा वापर करते. आता मी बरेच किस्से आहेत, त्यातले थोडेसे सांगते. माझ्या नंडेचा गुडघा दुखत होता, गुडघ्याला रेकी देणं आपल्याला शिकवलंय मॅमने, ट्राय केलं, झालं, तिचा गुडघा बरा झाला. माझ्या सासूबाईंचं पण पाठ वगैरे दुखते अधूनमधून, आता नाही दुखत. हा, आता मी जेव्हापासून रेकी दिली ना त्यांना, तेव्हापासून त्यांची पाठ दुखणं पण पूर्णपणे बंद झालेलं आहे. म्हणजे माझी सासूबाई रंडेकडे गेल्या की तिथून येतात, पाठदुखी चालू होते, असं असतं. मग इथे आल्या की मी रेकी देते, त्यांची पाठदुखी पूर्णपणे बरी होते. त्यांच्या गोळ्या पण म्हणजे आता फक्त डायबिटीज आणि बीपीच्याच राहिलेल्या आहेत. त्या पण, त्यांना बीपी वगैरे डायबिटीज नाहीये, म्हणजे मी त्यांना पण हील करते बऱ्यापैकी. ते पण खूप कमी झालेलं आहे त्यांचं. अजून मी माझ्या मिस्टरांना, मागे त्याचे डोळे पण दुखत होते, डोळ्यांना रेकी देणं, ते पण म्हटलं करून तर बघूया, ट्राय करूया. ते पण ट्राय केलं, ते पण त्यांना त्याच्या डोळ्यांना एवढं रिलीफ भेटलं ना मॅम, खरं खूप 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 रिलीफ भेटलं. म्हणजे त्याचे एवढे दुखत होते ना, ते कम्प्युटरवर बसून 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 त्याला खूप त्रास होत होता. माझ्या अजून नंडेचं पण मी सांगते, नंडेला पण डोळ्यांना इन्फेक्शन झालेलं, पूर्ण लाल लाल झालेला तिचा डोळा. तेव्हा पण मी त्यांना रेकी दिली डोळ्यांना, तिचं पण त्याच्यामुळे भरपूर खूप कमी कमी झालं ते पण. म्हणून रेकीमध्ये भरपूर सारे प्रोटोकॉल खूप छान आहेत आपले, आणि मॅमने एवढे सुंदर प्रकारे ते सेट केलेले आहेत ना आपल्यासाठी, खूप छान आहेत. आणि खूप छान वापर होतो त्याचा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये.
येस, नक्कीच. खरंच खूप खूप हम्म. छान. तुम्ही तुमच्या रिव्हर्स जर्नी बद्दल काय सांगाल? कशी झाली तुमची रिव्हर्स जर्नी? हा, रिव्हर जर्नी. मी सकाळी उठायची ना अगोदर, तेव्हा मला खूप कंबर वगैरे दुखायची. मी जेव्हापासून रेकीमध्ये आली, मेडिटेशन करायला लागले, कंबर वगैरे दुखणं काहीच म्हणजे माहीतच नाहीये. आणि मला असं वाटतं मी 15-20 वर्षाचीच मुलगी आहे अजूनही. म्हणजे खूप एनर्जी लेवल खूप वाढलेली आहे. खूप छान वाटतं. आणि सकाळी उठल्यापासून जी एनर्जी असते ना, खूप छान वाटतं. रात्री झोपताना पण असं वाटत नाही की बाबा खूप दमली आहे, थकली आहे. नाही, अजिबात नाही वाटत. आता आम्ही मागेच शिर्डीला जाऊन आलो बाईकने, दोघं जण, मिस्टर आणि मी. पण हे पॉसिबल नसतं इन केस माझ्या आयुष्यात रेकी नसती तर, मुंबईवरून शिर्डीला बाईकने जाणं. पण आम्हाला जराही म्हणजे थकवा आला नाही की काहीच नाही. पण खूप छान ती पण जर्नी होती आमची. आमची अलिबाग वगैरे जर्नी असते, पण म्हटलं बाईकने आता शिर्डीला जरा ट्राय करूया म्हणून. आणि गेलेलो. खूप छान झाली पण ती पण जर्नी. पण रेकी होती म्हणून की खूप छान झाली ऍक्च्युली. आणि रात्री आल्यावर पण असं काहीच वाटलं नाही की आम्ही खूप दमलो आहोत, थकलो आहोत. काहीच नाही, अजिबात नाही. खूप छान वाटतं रेकीमध्ये. खूप सुंदर. येस, खूप छान. खूप छान. अन्वी, तुला कोणता प्रोटोकॉल जास्त आवडला? म्हणजे सगळेच प्रोटोकॉलचे रिझल्ट आहेत, पण त्यातल्या हा. त्यात तुझा आवडता प्रोटोकॉल कोणता? प्रोटोकॉल मला ते डोळ्यांना रेकी देणं खूप आवडतं. ओके. छान वाटतं ते करायला. आणि मेडिटेशन म्हटलं तर उलट वटवृक्ष खूप छान आहे. म्हणजे खूप खूप छान आहे. आणि अंतर्मन ध्यान ते पण खूप छान आहे. म्हणजे आपल्याला कधी कधी असं वाटलं ना, कोण नाही आपलं किंवा कंटाळा आला असेल तर आपण ते करावं. खरंच खूप खूप छान वाटतं. आपल्या स्वतःसाठी खूप छान वाटतं ते करायला. मी विचारू एक प्रश्न अरे हा, वा, आता विचारा तुम्ही ना. विचारणार, रुबी प्रश्न विचारणार आहे, बोला. किती वेळ करायला लागतात? किती वेळ करतेस तू रोज रेकी? मेडिटेशन किती वेळ करते? मेडिटेशन माझं 2 वेळा होतं. म्हणजे सकाळी उठल्यावर मी आंघोळ केल्यावर पहिली करते आणि नंतर मग रात्री झोपताना एकदा करते. असं 2 टाइम मेडिटेशन होतं माझं. म्हणजे आणि मी मी पण माझ्या ठरवलंच मुलींना आहे म्हणते ऍटलीस्ट 2 टाइम. करा करून. त्या म्हणतात ना आम्हाला वेळ नाही, ते करायला वेळ नाही आम्हाला. ते म्हणून विचारते तुला किती वेळ करायला लागतं, किती वेळ टाइम वेळ किती द्यायला लागतं करून. आणि त्या पण इथे पुष्कळ बिझी असतात त्या. लाईफ पुष्कळ खराब आहे इकडचं इस्रायलचं लाईफ. नोकर नाही, चाकर नाही, कोण नाही, सगळं काय एकटीने करायला लागतं ना, पुष्कळ त्रास होतो मला. तिकडे दोन बघून वेळा फार वाईट वाटतं, मेडिटेशन काय करा, करू. तुम्ही बेडवर आहात, तुम्ही सहजपणे मेडिटेशन करू शकता. ओके, ते करत राहा. हा, अधिक. आता ती चिडत नाहीये, तिचा मुलगा तिला त्रास देतो आहे, पण ती चिडत हो. नाही आहे. हो, शांतपणे समजावून सांगतायत त्या. पेशन्स वाढलेत खूप जास्त. हो, पेशन्स खरंच वाटले. खरंच खूप वाढलेत. येस. तुम्हाला लेखीमध्ये आल्यानंतर फॅमिली रिलेशन मध्ये किंवा इतर गोष्टींमध्ये तुम्ही रागावरती वगैरे कसं नियंत्रण करू शकलात का? ह्या अरे, गोष्टीबद्दल थोडं सांगा. मला हो खरंच म्हणजे माझ्या मिस्टरांबरोबर माझं खूप चांगलं अगोदरपासूनच आहे आणि आता पण खूप छान आहे. माझ्या सासूबाईंबरोबर, माझ्या नंडेबरोबर जे बॉन्डिंग अगोदर कमी होतं ते आता खूप छान झालेलं आहे. म्हणजे खूप मस्त वाटतं त्यांच्याबरोबर राहायला. आणि आम्ही सगळेजण ट्रिप वगैरे करतो ना, खूप छान मजा येते आम्हाला खूप. आणि आता जास्त जास्त जवळीक आल्यासारखं वाटतं ते. खूप छान बॉन्डिंग झालेलं आहे. आम्ही सगळं एकमेकींशी शेअर करतो. म्हणजे असं काही वाटत नाही की म्हणजे माझ्या नंडा आहेत त्या किंवा काय, असं कधीच वाटत नाही. खूप छान वाटतं. विचार सकारात्मक झाले. हो हो, बरोबर. Yes, नक्कीच. खूप आणि छान. मग मी पण एक विचारू, येस येस मॅम. नक्की. की मग अन्वी, आता आपण ब्रह्मांडी ऊर्जेसोबत जुडलो आहे, मग कधी कधी आपल्या अपेक्षा पूर्ण होत नाही, नातेसंबंधांमध्ये किंवा इतर ठिकाणी. मग काय होते ग? ती सिच्युएशन कशी असते आताची? नाही मॅम, आता असं वाटत नाही की जाऊ दे, होईल. वेळ दिला की ती सिच्युएशन हँडल होऊ शकते व्यवस्थित. म्हणजे आपण मेडिटेशन केलं, व्यवस्थित करत राहिलो की काय नाही, असं वाटतं की आज म्हणजे जर का थोडासा दुरावा वाटलं की आता हे होत म्हणजे राग आलाय किंवा असं का म्हणजे कोणाला असं, तर मग म्हणजे दुरावा आलाय असं वाटलं तरी वाटतं की आपण नाही, शांत राहावं, थोड्या वेळाने सगळं सेटल होणार आहे. म्हणजे आपण हे नाही विचार करत जाऊ दे तोडून टाकूया किंवा हे करूया, असं विचार येत नाही मनात. शांत राहूया, थोड्या वेळाने सगळं ठीक होणार आहे असंच वाटतं मॅम. खरंच. म्हणजे आधी आलाही कशी राग, चिडचिड व्हायची पिल्लू, भरपूर. तो याला मांडीवर घे बरं. तुझ्या इकडे पिल्लूला इकडे घे त्याला अर्चन. मांडीवर. पकड थांबा त्याला. थांबा. आता नाही आता येणार, आता येणार नाही. आता येणार नाही तो.
आ- म्हणजे आपण म्हणू शकतो मॅडम की आयुष्य हाताळण्याची किंवा रिलेशनशिप हाताळण्याची कला तिला अशी म्हणजे सापडलीये. बरोबर, हो सापड मॅम. बरोबर. कसं जगायचं किंवा कसं ऍडजस्ट करायचं किंवा हा, औषध. पकड पकड त्याला पकड. त्याला सांग तू मॅडमला दिसत आहेस ये. आणि ना काय होते आपल्या अपेक्षा कमी होतात. आपण अपेक्षा माहिती आहे आपल्याला, आपण इतरांकडून अपेक्षा नाही करायच्या, कारण ग्रँडमास्टर कोण आहे? बरोबर, आपण आहोत. समोरची लोक नाही बदलणार, आपल्याला स्वतःला ते बदलायचं आहे. घालून घे. हो ना? हो खऱ्या मॅम. अर्थाने खऱ्या अर्थाने इंडिपेंडेंट होतं. म्हणजे आपला आनंद नको, आपला आनंद कुठल्या तरी दुसऱ्या गोष्टीवर डिपेंडच राहत नाही, ही दुसऱ्या गोष्टच नष्ट व्यक्तीवर होते. डिपेंड राहत नाही, हा व्यक्तीवर दुसऱ्या नाही, दुसऱ्या हा गोष्टीवर बरोबर. हा नाही. हा. आणि हे फार महत्वाचं आहे लाईफ मध्ये शिकणं, की आपला आनंद कुठल्या म्हणजे कशावर डिपेंड नकोय. कारण आणि अपेक्षा मॅम खरं केली सांगू की का, ह्या रेकीमध्ये आल्यापासून या सगळ्या मैत्रिणी भेटल्यात ना, खूप छान वाटतं. पूनम, अदिती, सुमन मॅम, म्हणजे सुमन ताई पण कधी कधी फोन करतात विचारायला काही, म्हणजे आमचं असं बोलणं होतं भरपूर सारं आणि खूप छान वाटतं त्यांच्याशी बोलल्यावर. अदितीशी पण माझं खूप बोलणं होतं, पूनमशी पण खूप बोलणं होतं मॅम. त्या मैत्रिणीच झाल्या त्यांची. असं आले आता आपण कधी तुमचं आपलं वार्षिक हे होणार आणि तुम्ही ते बोलवणार आम्हाला आणि आम्ही कधी भेटतोय असं वाटतं मला. मला तर खूप वाटतं खरंच. आणि मॅम तुम्हाला कधी बघते असं पण झालंय खरंच. प्रत्यक्ष बघणं वेगळं असतं ना. लवकरच शेगावचा भेटूया. प्लॅन शेगावचा प्लॅन करा लवकर. लवकरच येऊया शेगावला. ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये शेगावचा प्लॅन तयार करूया. हं? नक्की. सुमनताई, तुम्हाला काही विचारायचं अन्वीला? येस येस मॅम. सुमनताईला संधी देऊया विचारायला. हा, मला आणि ताईला मला विचारायचं होतं की त्यांनी खूप म्हणजे त्यांच्यामध्ये खूप सारा बदल तर म्हणजे दिसून येतोय. त्यांच्या चेहऱ्यावर किती ग्लो आलेला आहे. परत त्यांनी म्हणजे किती त्यांनी रेकी देऊन हे केले ते भरपूर काही वाटते. पण त्यांनी इतके प्रोटोकॉल म्हणजे वेळ कसा भेटला त्यांना, त्यांनी जॉब करतात तरी पण त्यांनी शॉर्ट मध्ये थोडस ते प्रोटोकॉल कसं केल्या ते सांगावं थोडं त्यांनी, म्हणजे वेळ मॅम काढून. पहिलं तर मी सुमनताई खूप छान वाटलं तुम्ही हा प्रश्न विचारला, कारण की मी तर जॉब नाही करत आहे. बिकॉज माझा साईड बाय साईड बिझनेस आहे आणि तो काही मी माझ्यासाठी म्हणजे मी पैसे कमवण्यासाठी नाही करत. म्हणजे ॲज सोशल वर्क, म्हणजे काय म्हणतात त्याला, माझा सॅनिटरी पॅडचा बिझनेस आहे. तर ते मी फक्त म्हणजे कोणाला सजेस्ट करायचं त्यांनाच करते मी, असं नाही की बिझनेस म्हणून करते आहे. तर त्याच्यामधून मला वेळ मिळतो भरपूर सारा, की घरात अर्शनला सांभाळून म्हणजे अर्शनचं सगळं करून त्याला ट्युशन, शाळा, स्कूल करून कोणाला बरं नसेल. आणि मी अजून बाहेरच्यांना कोणाला रेकी द्यायला सुरुवात नाही केलेली आहे. घरामध्ये ज्यांना कोणाला बरं वाटत नसेल, माझ्या नंदा म्हणा, म्हणजे माझे रिलेशन मध्येच अजून मी रेकी दिलेली आहे. बाहेर अजूनपर्यंत हा. रेकी द्यायला सुरुवात नाही केलेली आहे. हो. पण त्याच्यासाठी वेळ मिळतो मॅम. छान छान. आणि आवड छान आवड अन्वीताई, छान. होत असते. तुम्ही आवडीने करा, आपोआप सवड तुम्हाला मिळेल. वेळ मिळतो. हो जसं मॅम, जसं आता खरंच आहे. आपल्याला आवड असेल ना तर ते होऊ शकतं. बरोबर बोललात मॅम. पहिले काय व्हायचं, की दिवसभर घरचेच कामं चालायचे. आता दिवसभरातली घरची कामं केव्हा होतात आणि आपण आपल्या कामासाठी, आपल्या एनर्जीसाठी केव्हा वेळ देतो ना, आपलंही आपल्याला कळत नाही. तुझ्या हो. हर्षलला मी नाही पकडलं तर मग मला म्हणा आता. हा, मी त्याला कॅमेऱ्यात पकडलं आहे. धन्यवाद अन्वी, खूप 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 धन्यवाद. खूप खूप छान. खूप धन्यवाद मॅडम धन्यवाद तुमचे मॅम. पण. खूप सुंदर. खूप सुंदर. आता झाले का प्रश्न, झाले का सगळ्यांचे अन्वीला? सगळे म्हणे ना आम्ही प्रश्न विचारणार अन्वीला, हो ना? मॅडम, मी तर अन्वीचे पण आणि पूनमचे पण दोघींची पण शेअरिंग ऐकून मी मी चकित झाले. मी काय काय अनुभव आलाय काय नाही, खूप मला आनंद वाटतोय मॅडम. अचानक मी मेडिटेशन करत होते आता आणि आपल्या ग्रुपवर म्हणजे व्हिडिओ कॉल आलेला, म्हणजे आवाज आला मला. म्हणलं आज क्लास नसेल असं वाटलं, पण मी पटकन बघितले आणि जॉईन झाले. मला वाटलं बाबा मी मेडिटेशन करतच होते, पण इतकं अन्वी आणि पूनम इतकं छान पद्धतीने त्यांनी सांगितलं ना, मला ते ऐकून मी अशीच बसलेली आहे इथं. मला खूप खूप आनंद वाटतोय मॅडम. किती धन्यवाद मानावं तुमचे, खरं तर तुमचे मानावं. आम्हाला गुरु म्हणून तुम्ही भेटलात, म्हणजे
आमचं किती भाग्य असेल म्हणूनच तुम्ही आम्हाला भेटलात मॅडम. एवढं मार्ग दाखवणारी अशी गुरुमाऊली आम्हाला भेटणं म्हणजे आमचं काहीतरी पुण्याचा वाटा म्हणजे असेल काहीतरी, तेव्हाच तुम्ही आम्हाला भेटलात. म्हणून तुमचे खूप खूप धन्यवाद, मनापासून धन्यवाद मॅडम. ती ब्रह्मांडाची ऊर्जा सुमनताई तुम्ही सगळ्यांनी ग्रहण केली. मी माध्यम ठरले. तुमच्याकडून सुद्धा खूप सगळ्या गोष्टी शिकायला मिळाल्या. हो ना. तुम्ही सुद्धा गुरु ओम. आपण सर्वजण या जगामध्ये आपण एकमेकांना भेटतो. आपल्याला मिळणारी प्रत्येक व्यक्ती आपल्याला काहीतरी शिकवून जाते. आपण धन्यवाद मानूया या युनिव्हर्सचे. आणि हो, ज्या काही टेक्निक तयार केलेल्या आहेत, ती जी काही ऊर्जा मला दिली त्या ब्रह्मांडाने, त्या ब्रह्मांडाच्या त्या ऊर्जेसाठी मात्र मी ब्रह्मांडाचे धन्यवाद आणि तुमचे तेवढे थँक्यू मात्र नक्कीच एक्सेप्ट करेल, की ती ऊर्जा तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी जी मेहनत करते, त्या मेहनतीला तुम्ही दाद देता. तुम्ही ते एक्सेप्ट करता. तुम्ही मी लाख तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगते. तुम्ही ऐकलंच नाही तर कोण काय करू शकणार आहे? पण तुम्ही ते ऐकता, तुम्ही ते स्वतःमध्ये अंगीकारता, तुम्ही त्यावर प्रॅक्टिस करता आणि मग पुढे जाता येतं. हो की नाही? हो मॅडम, हो. हो मॅम, बरोबर बोलला. मॅम, मला अजून एक स्वतः सांगायचं आहे. अर्शनला तू बघून बोल ना आठवलं. बाळा, बोल ना. तुझ्यासाठी ही मीटिंग आहे. बोल. अर्षद मला छोट्या छोट्या गोष्टीला ट्युशनला जाताना कधी भीती वाटत असेल, आज त्याचा काहीतरी एक्झाम असेल किंवा काय, मम्मा रेकी दिलीयस, रेकी दिली नसेल तर रेकी दे मला. म्हणजे असं प्रत्येक वेळी तो सांगत असतो की मला रेकी दे मम्मा, मला रेकी दे. म्हणजे त्याला त्याचा एवढा विश्वास आहे ना रेकीवर, म्हणजे त्याला माहिती आहे त्याचा पाय वगैरे दुखत असेल ना, असं खेळून आला खूप रात्री झोपताना पाय दुखतो जनरली मुलांचा, त्याला रेकी दिली की तो बरा होतो लगेचच. मग त्याला एवढं मस्त वाटतं ना, म्हटलं मम्मा काय करते तू, जादू करतेस. तो मला प्रत्येक वेळी सांगत असतो, मम्मा आज हे झालंय मम्मा रेकी दे, मम्मा ते झालंय आज रेकी दे. हसतोय आता उभा राहून येतो, त्याने सांगते ये तर ऐकत नाहीये. एक मिनिट ये ना बाळा. नक्कीच. ऊर्जावान मुलं जेव्हा आपल्यासोबत आपण रेकी हिलर आपल्यासोबत आपले मुलं राहायला सोबत शिकतात, तेव्हा ते सुद्धा त्यांच्यावर एक वेगळा संस्कार, एका वेगळ्या ऊर्जेसह ते असतात. त्यामुळे त्यांची ती सुरक्षितता सुद्धा होते. हो ना? ती सुरक्षितता होते. आणि सुमनताई बोलल्या यावर आवर्जून मला सांगायचं होतं, ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जेव्हा आपण जुडतो ना, तेव्हा तो भाव येतो सुमनताई. बघा ते हार्ट चक्र आपलं छान ओपन होतं, की इतरांचा आनंद ऐकून ते हृदय भरून येणं. ते इतरांना आनंद मिळाला आहे त्यामुळे खूप छान वाटणं. नाहीतर ना, जनरल जर आपण पाहिलं तर दुसऱ्याचा आनंद आपण ऐकला की आपलं थोडंसं मन, अरे यार मला हे नाही. असं होतं. पण मात्र ऊर्जेसोबत जुडल्यानंतर इतरांसाठी जे येणारे ब्लेसिंग्स आहेत ना, ते खूप जास्त प्रमाणात आपल्या आतून ते येत राहतात. हो मॅडम, बरोबर. मॅम, हो येस. मॅम, बरोबर, एकदम बरोबर. तो बदल स्वतःमध्ये प्रत्येकाने असं अनुभव करण्यासारखं आहे. अगोदर होतं की नाही मला सांगा, कळत न कळत आपल्याच्यानी असं व्हायचं. एखाद्याला एखाद्याला जास्त मिळालं काहीतरी कुठं छान, की अरे आपण स्वतः त्याबद्दल तुलना करायला लागायचं. की नाही? आपल्या घरापेक्षा कोणाचं मोठं घर असलं की लगेच डोक्यामध्ये आपल्यापेक्षा किचनचा ओटा हो अधिक मॅम. छान की नाही? व्हायचं. खूप सुंदर. खूप छान. आनंदी हो आनंद मॅम, सर्व. खरंच आहे, असं व्हायचं की दुसऱ्याचं बघून असं वाटायचं अरे आपल्याकडे नाहीये, तिच्याकडे झालं बरोबर. आता असं वाटत नाही अजिबातच. खूप छान. आता मॅडम, आपल्या सर्वांकडून अन्वीला शुभेच्छा. जशा घरात ती रेखी सगळ्यांना देऊन तिला 100% रिझल्ट येतोय, तसं तिने बाहेरच्या लोकांनाही देऊन लवकर सुरू करावं. त्याच्यामध्येही तिला शुभेच्छा. हा, खूप येस छान. येस, नक्कीच. मी पण खूप ट्राय करणारच आहे. म्हणजे आता ग्रँड मास्टर झाल्यावर माझे तेच प्रयत्न राहतील की जेवढे जास्तीत जास्त लोक या रेकीमध्ये जॉईन होतील, कारण की माझी लिस्ट खूप मोठी आहे. म्हणजे त्याच्यामध्ये मी भरपूर जणांना ट्राय करणार की बाबा तुम्ही पण जॉईन व्हा, जसं मला फरक पडला तसं तुमच्या पण लाईफमध्ये खूप सारे चेंजेस येतील असं. म्हणजे म्हणजे मी खूप मनापासून सांगते मॅम, खरंच. मी म्हणजे जेवढे जास्त होतील, जास्त जण आपल्यावर रेकीमध्ये येतील ना, त्यांना मी ट्राय करत राहणार. नाही, नक्कीच. बाहेरच्या लोकांना रेखी देण्याबाबत बोलत आहे हा मी. हा, येस येस, ओके ओके पूनम. हा हम्म. हा, ते पण नक्की ट्राय करेन. हे नक्कीच. पूनमला मॅम. इतरांना फील करून स्वतःचं एक आपण काय म्हणूया, प्रत्येकाचं स्वतःचं एक उत्पन्नाचं साधन असावं. आणि हिलिंग हे साधन ना, तुम्ही फक्त मेडिटेशन करत राहा, इतरांना हील करून ते तुम्ही सहजतेने मिळवू शकता. ओके. आणि त्यामध्ये काय म्हणूया आपण, स्वार्थातून परमार्थ ज्याला आपण म्हणतो, असा तो आहे की नाही?
येस, ब्रह्मांडी ऊर्जेसोबत जुडल्यानंतर तुमच्या आजूबाजूला येणारे लोक सुद्धा आनंदी जगायला लागतात. तुमच्या सानिध्यात येणारे लोक सुद्धा सहजतेने दुःखावर, वेदनेवर मात करायला शिकतात. खूप सुंदर, खूप सुंदर. ही ब्रह्मांडी ऊर्जा आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आनंद, खुशी, प्रेम, यश, आरोग्य, संपन्नता, भरभराट आणणारच आहे. आपल्या सगळ्यांना माध्यम करणार आहे. थँक्यू युनिवर्स, थँक्यू, थँक्यू, थँक्यू. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते.